गणपती बाप्पाच्या नैवेद्य तर बासमती तांदूळ घेतलेले आहे, त्याचं पीठ आहे आणि हे रेडीमेड आणलेलं आहे. तर 2 वाटी घेतलेले आहे उकड काढून आणि मग त्याचं ते मोदक केलेले आहेत. तर नक्कीच ते करून बघा. अगदी स्मेल पण खूप छान येतो. साध्या तांदळाचे पण होतात, पण मी बासमती तांदळाचे घेतलेले आहेत. तर गणपती बाप्पाचा नैवेद्य केसर लावून ते केलेले आहेत आणि एक अख्खं नारळ घेतलेला आहे आणि 1 वाटी गूळ, वेलची हे सगळं आपण तूप टाकून गरम करून ते केलेले आहेत. त्याचे हे मोदक आहेत. तर रेशनच्या तांदळाचेही होतात, पण हे अगदी छान आहेत. ते आणलेल्या पिठाचेच करून बघितलेले आहेत, मस्त आहेत ते. तर नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त मराठी चॅनलला. व पुढच्या वेळेस आणखी चांगली रेसिपी मी घेऊन येते. तर नक्कीच करून बघा. बघा किती छान आलेले आहे, केसर लावलेले आहे आणि आपल्या बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे. नक्की करून बघा. बासमती तांदूळचे अगदी छान लागतात ते.